आणखी अपडेट यातले ते म्हणजे पोलिसांनी आरोपीसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय, तर एकाचा शोध सुरू असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईमध्ये जे सेलिब्रिटी आहेत त्यांच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची टीका जी आहे ती कालपासून सुरू झाली आहे। राज्याचे गृहराज्यमंत्री शहर योगेश कदम आपल्यासोबत आहेत। पुण्यामध्ये येऊन आज त्यांनी पुणे आयुक्तालयाचा रिव्ह्यू घेतला, कशा पद्धतीने कामकाज सुरू आहे। सैफच्या हल्ल्यावरच्या या सगळ्या तपासामध्ये सध्याची नेमकी तपासाची काय स्थिती आहे ते आपण त्यांना विचारूया। सर, तुम्ही काही वेळापूर्वी तपास अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललात, नेमकी सध्याची तपासाची स्थिती काय आहे? एक संशयित ताब्यात घेतलाय, तो आरोपी आहे का नाहीये, नेमकं काय? सीसीटीव्ही फुटेजमध्ये जी व्यक्ती दिसते तशी त्याला साम्य असणारी दिसणारी व्यक्तीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याचं गुन्हेगारीचं बॅकग्राऊंड देखील आहे, त्याची चौकशी चालू आहे। नंबर 1। नंबर 2, अजून एक व्यक्ती तशी दिसणारी आहे ज्याला सीसीटीव्हीच्या थ्रू ट्रॅप केलं जाते आणि लवकरच त्याला देखील ताब्यामध्ये घेतलं जाईल। चौकशीच्या अंती आपल्या लक्षात येईल की नक्की हीच ती व्यक्ती आहे की नाही, कारण शेवटी सिमिलर दिसणारी व्यक्ती असल्यामुळे ती असू देखील शकते। चौकशी पूर्ण झाल्यानंतर अजून सविस्तर माहिती आपल्याला आम्ही देऊ। या सगळ्या प्रकरणात गव्हर्नमेंट म्हणून किंवा सरकारनं जी भूमिका घेतली की हा चोरीचा प्रयत्न होता, अनेकांकडून विरोधकांकडून सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। इतक्या सुरक्षित असलेल्या सुरक्षा रक्षक असलेल्या सोसायटीमध्ये थेट घरामध्ये त्याचा प्रवेश होतो, ही सगळी गोष्ट केवळ चोरीचीच नसून इतर बिश्नोई टोळीचा याच्यामध्ये सहभाग असू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। नाही, मी करेक्शन करतो, त्या सोसायटीमध्ये बिलकुल सिक्युरिटीची काही व्यवस्था नव्हती। पोलीस सिक्युरिटी तर नव्हतीच, प्रश्नच उद्भवत नव्हता। प्रायव्हेट सिक्युरिटी देखील त्या सोसायटीने त्यांची व्यवस्थित नव्हती। सीसीटीव्हीज देखील, शेवटी आपण फेमस पर्सनॅलिटी आहोत, सेलिब्रिटी आहोत म्हटल्यानंतर आपण देखील काही काळजी घेतली पाहिजे। आपल्या घरामध्ये देखील आपण एंट्री एक्झिटला फक्त न सुद्धा अन्य ठिकाणी सीसीटीव्ही लावले पाहिजे, ते देखील नव्हते। प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन त्यावेळेला तिथे त्या सोसायटीने घेतलेली नव्हती, म्हणून तो सोप्यारित्या तिथे एंटर करू शकला। तर मला वाटतं आपल्या माध्यमातून ही देखील विनंती आम्ही किंवा सूचना महाराष्ट्रामधल्या सगळ्या हाय सोसायटीना आम्ही करू इच्छितो की आपल्या सोसायटीच्या सिक्युरिटी ही आपण केली पाहिजे। सोसायटीचा जो फंड आपण गोळा करतात तो सिक्युरिटीसाठी आपण जास्त वापरला पाहिजे, मेंटेनन्सच्या सोबत। गृहराज्यमंत्री योगेश कदम होते आणि त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। सैफ अली खान ज्या सोसायटीमध्ये राहत होता या सोसायटीमधली सुरक्षा यंत्रणा ही योग्य नव्हती, अद्ययावत नव्हती, सीसीटीव्हीज नाही आहेत। त्याबरोबरच जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचंही प्रमाण जे ते योग्य नव्हतं। त्यामुळे ही इमारत जी आहे जिथं सैफ अली खान राहत होता ती सुरक्षित होती असं म्हणता येणार नाही। या सगळ्याची काळजी त्यांनी सुद्धा घ्यायला पाहिजे, असा टोलाही योगेश कदम यांनी लगावत तुर्तास तपासामध्ये केवळ एका व्यक्तीला जो आरोपीसारखा दिसतो त्याला ताब्यात घेण्यात आलंय। चौकशी जी आहे ती सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।